शिवा, ऐक ना, काय झालं? नाही, ठेवलं आवरून सगळं मी. नाही पण काकूंचं काय? आई घाबरली थोडं, पण अरे आईने काही मुद्दामून नाही केलं हे. एक्झॅक्टली. सगळं एवढं चांगलं चाललेलं असताना असं काहीतरी घडलं ना, आणि असं कोण मुद्दामून करेल? नाहीच करणार, पण काकूचा राग हा आजचा राग नाही आहे. तिला आधीपासूनच राग असणार आहे. फक्त ते आता सांबार वगैरे प्रकरण झालं तर ते निमित्त ठरलंय. पण आईने मुद्दामून नाही केलं आणि काकूचा राग जाईल असं वाटतही नाही मला आता. पण आज आईची चूक नव्हतीच. संपदा, मला माहितीये काकूची चूक नव्हती. मी म्हणतच नाही की काकूची चूक आहे. हो, मला माहितीये आज आई खूप बोलली आणि काल तिची चूक होती, पण आज तिचं वागणं एकदम साहजिक होतं. नेहमीच तुमच्या दोघांच्या बाजूने असते, पण आता नाही. म्हणजे यावेळेस खरंच आईची चूक नाही आणि त्यामुळे ना तुम्ही दोघं हे सगळं असं बोलणं बंद करा की तिची चूक का होती, ती असं का वागली. सगळं प्लीज नका करू तुम्ही आता. अगं पण राहू द्या प्लीज. अरे अगं, मंकी, ऐक ना, संपदा. वेडीस का तू? काय ही काहीतरी करायला लागणार आता. नाही, हळूहळू सगळ्याच गोष्टी करूया, पण सगळ्यात महत्वाची एक गोष्ट करावी लागणार. काय? उर्मिला बाळा, उर्मिला बाळा, ऐक की. मला कोणाशीही काही बोलायचं नाहीये आणि कोणाचंही काही ऐकूनही घ्यायचं नाहीये. हे बघ उर्मिला, ऐकून घे की. अगं वंदीन काय मुद्दाम केलेलं नाही ग, चुकून तिच्या हातनं झालंय. आजी, काल मी हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते. चुका माणसाच्याच हातून होतात. पण नाही, काल माझं कोणीच ऐकून घ्यायला तयार नव्हतं. कोणी मुद्दाम कोणाला त्रास देत नाही किंवा आरोप करत नाहीत ना. पण माझं काल कोणाला खरंच ऐकून घ्यायचं नव्हतं आणि सगळेजण मलाच दोष देऊन मोकळे झाले. अगं पण तो विषय कालच संपला का नाही? तू माफी पण मागितलीस, म्या माफ केलं तुला. आजी, विषय संपला असं म्हणून माझ्या मनाला जे बोचतंय ना ते मनातून जात नाहीये. ताईंनी मला माफी मागायला सांगितली, मी मागितली ना माफी. पण मला त्यांचं हे वागणं पटतच नाहीये आणि हे अजून किती दिवस मी सहन करायचे? माझ्याच घरात माझाच अपमान होतोय आणि माझ्या घरातलं कोणी माझ्या बाजूने उभेही राहत नाहीयेत. हे बघ, वंदनाच्या वतीनं म्या माफी मागते तुझी, वंदना पण माफी मागेल तुझी. पण काल जे काही घडलं ते जास्तच घडलं का नाही? आता आपण ते सोडून देऊया की आणि पुढे जाऊ. चालेल? हे बघ, आम्ही इथं हवत म्हणून हे सगळं घडतंय एवढं कळतं ग मला. पाहुण्यांच्या घरी आम्ही काही जास्त दिवस राहणार नाही. आमचं घर मिळालं ना का आम्ही इथनं निघून जाणार आहे बघ. पण तो पातूर, हे घर जसं पूर्वी होतं का नाही, आनंदात, तसंच राहायला पाहिजे. हा अगं, आमचं काय, आम्ही आज आहोत तर उद्या आम्ही इथनं निघून जाणार. पण तुम्ही समद्यांनी एकत्र राहायला पाहिजे. हे घर पूर्वीसारखं एकत्र शांततेत आनंदात नांदायला पाहिजे का नाही? अगं, तुम्ही दोघी बहिणींनी हे घर किती छान सुखात आनंदात ठेवलंय. माझी शिवा या घरात आल्यानंतर तिला जास्त आधार तू दिलायस. तुझे लय उपकार आहेत का आमच्यावर. आता फक्त एकच विनंती आहे बाळा, हे घर पूर्वीसारखं आनंदात नांदू दे. तुम्ही समद्यांनी एकत्र राहा, आनंदात राहा, एवढी मनापासून इच्छा आहे. एवढं जमल ना बाळा? ठीक आहे आजी, मी विचार करते. पण माझ्यासाठी हे सगळं इतकं सोपंही नाहीये.
वा छान. इथे स्वतःच्या आजीचा आईचा अपमान होतोय आणि तुम्ही दोघी बहिणी काहीच करत नाही आहात. काय झालं, का बडबडतीयस? मी बडबडते. ठीक आहे, मला वाटलं दिव्या तू तरी हुशार असशील, पण तू सुद्धा तुझ्या बहिणीसारखीच. माझ्या आईला जर कुणी काही बोललं असतं ना, मी ऐकून सुद्धा घेतलं नसतं. उलटा घास घेण्यापेक्षा काय झालंय सरळ सरळ सांगशील का? पुन्हा भांडण काकूचं आणि तुझ्या आईचं. काकू खूप बोलले तुझ्या आईला. काय चाललंय दिव्या? काय झालं? आज परत आईचा अपमान झाला आणि शिवा परत काहीच बोलली नाही. मी शांत बसणार नाही हा चंदन. एक मिनिट, काहीतरी गैरसमज झाला असेल. तू रागाच्या भरात काही करू नकोस. हे बघ चंदन, शिवासारखं तुला हातावर हात धरून बसायचं असेल ना तर बस, पण मी सहन करणार नाहीये. आपण या घरात पाहुणे आहोत म्हणून काही सहन करायचंय का? काही इज्जत नाही आपल्याला? आईची तर चूक पण नव्हती. अरे हो, फक्त सांबार सांडलं होतं. काही येऊ दे, मी शांत बसणार नाही. मला पटतंय दिव्या तुझं. हे बघ, काहीही होऊ दे, पण हा अपमान नको सहन करूस. तुम्ही बघाच आता मी काय करते. हे गणित सोपं आहे. कंस सोडून घ्यायचा आधी आणि मग बेरीज करायची ना. अगदी बरोबर. दोन गुण. गरमागरम चहा घ्या. ठीक आहे काका. अरे बापरे. घ्या दादा रॉकेला पण दे. हा घे रे. शिवा हो हो, हा माझा नवरा आशुतोष देसाई. अरे अरे उठू नका तुम्ही. नमस्कार नमस्कार. आणि हा मी मारुती कदम, हे आमचे मंचिक. नमस्कार. बरं, शिवानी खूप सांगितलं तुमच्याबद्दल. तुम्ही एवढे वयस्कर असताना सुद्धा तुम्ही आता अभ्यास करताय, शिकताय. फार मोठी गोष्ट आहे. आनंद झाला ऐकून. बरं, तुमचा अभ्यास होतोय ना नीट? फर्स्ट क्लास एकदम. आम्हाला शिक्षकच एवढे भारी मिळाले आहेत. आणि त्यात आता तुझ्या हातचा चहा अजून तरतरी येईल. हो, दिवसभर थकत असाल ना तुम्ही, म्हणजे दिवसा काम रात्री एवढा अभ्यास. थोडी धावपळ होते, पण आमचं ठरलंय. म्हणजे काय, आता थांबायचं नाही. आणि शिक्षणाला वयाची मर्यादा नसते. हा, माणूस आयुष्यभर शिकतच असतो. त्यांनी उलट फायदा होतो आपला. काय चांगलं काय वाईट हे कळतं. आणि इच्छाशक्ती प्रबळ असेल तर काय हरकत आहे. खरंय. नाही, तुमचं हे ऐकून सगळं थोडंसं मोटिवेशनच मिळालंय. म्हणजे आपण छोट्या छोट्या गोष्टी धरून बसतो आयुष्यात, आणि यांच्याकडे बघ, एवढे प्रॉब्लेम्स असताना सुद्धा ते शिक्षण घेत आहेत. तेच तर, मी ह्यांच्याकडनं तेच शिकत आले की आता हरायचं नाही, नुसतं लढायचं. शाबास. बरं, आता मी तुम्हाला डिस्टर्ब करत नाही. नीट अभ्यास करा आणि काहीही लागलं तरी हक्काने सांगायचा. आणि ऑल द बेस्ट तुम्हाला. अगं काही गरजच नाहीये. पोरं एवढी काळजी घेत आहेत ना. पाण्याचा पा बोलेपर्यंत पाणी हातात हजर असतं. शिवाय आमचे गुरुजी अगदी माळी सर ना आपले. हो आमचा पूर्ण विश्वास आहे यांच्यावर. आम्हाला तुम्ही नापास करू शकत आहे. काय मारुती? एक नंबर. हो, त्यात काय, शिकवणं कर्तव्यच आहे माझं. हा, आणि शिवा आता आम्ही आहोत, तुम्ही या. बरं बरं, चला आम्ही येतो आता. तुम्ही नीट अभ्यास करा. चला, तुम्हाला ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू. अच्छा, बाय. अच्छा, काळजी घ्या. चला बेरीज. हो चला बेरीज. या शिवाय आणि तिच्या थिल्लर गँगला वाटतं मला त्रास दिला तर मी घाबरून पळून जाईन. अरे जगदीश पाटील नाव आहे आपलं. एकेकाला असं चावून खाईन ना.
लाईटीला काय आलं? लाईट का गेली? हो मावशी, तुमच्या घरात लाईट आहे? हो आहे आमच्याकडे लाईट, तुमच्याकडे नाही काय? हे रमेश, तुझ्या घरात? हो आहे, अख्खा बस्तीच्या आहे. तुमच्या घरामध्ये नाही का? माझ्याच घराची लाईट का गेली? बाहेरचं लाईट आहे. या पोरांनी परत काहीतरी लढलं. दार कोणी बंद केलं? मी तुला सोडणार नाही. आई बाबा, घाबरलो. ए थिल्लर पार्टी, तुम्हाला काय वाटतं मला माहिती नाही कोण आहे? हा, आता आंघोळ करून आलेस की काय? चल दार उघड चल. तुला सोडणार नाही, तुझं रक्त पिईल मी. ही भंकस मला आवडलेली नाहीये, तुम्हाला सांगतो. सापडलात ना, तुडवी नाही घ्या त्याला. दार उघड. दात तोडीन मी. चला. दात पाडतो. दात पाडण्यासाठी आधी पकडून तर दाखव. खूप हिम्मत आहे ना तुझ्यात. मग पॅकेट ना पॅकेट. दार उघड तर उघड. अरे तू पकडून तर दाखव रे. ए डप्पर, आधी उघड, मग दाखवतो तुला. चल. फार चुकीचं केलंय तुम्ही, थिल्लर गँग. तुम्हाला आता सोडत नाही. एकेकाला नाही फोडला ना तर तुमची शिवा पण तुम्हाला वाचवू शकणार नाही. बाबा, अरे तुला कसं कळलं मी आलोय ते? तुमच्या गाडीचा आवाज आला ना. अच्छा. काय ग, घरातले सगळे गेलेत कुठे? आणि आई कुठे? आई रूम मध्येच आहे. ऍक्च्युली बाबा, ती खूपच अपसेट आहे. आज जे काय झालं ना ते. आज काय झालं? आज ब्रेकफास्टसाठी सगळं असं फूड बनवलं होतं आईच्या आवडीचं. पण वंदना काकू नेमकं आईला असं वाढायला गेली आणि सांबार सगळं आईच्या हातावरच सांडला आणि तिला खूप चटका बसला. त्यामुळे आईने पटकन रिॲक्ट केला आणि आई खूप बोलत होती, तर काकू उलटून आईलाच ओरडायला लागली. तर अरे देवा, आता हे अजून काय नवीन वाढवून ठेवलंय काय माहिती. पण बाबा, आज आईची काही चूक नव्हती. मी हे आशुदादा आणि शिवा वहिनीला पण बोलले. तू या सगळ्यात नको पडूस. या मोठ्यांच्या गोष्टी आहेत, कळलं? बाबा नाही, मी बोलतो उर्मिलाशी. पण त्याआधी मला बोलायचे. हे बघ दिव्या, मी समजू शकतो. नाही समजू शकत आहे काका तुम्ही. इथे माझ्या आई आणि बाई आजीला धारेवर धरलं जातंय एवढं कळलंय मला. एक सेकंड दिव्याताई, असं काही नाही. हा संपदा, काय सांगितलं तुला? तू यात पडू नकोस, थांब जा. दिव्या, हे बघ, उगाच ओरडू नकोस, तुला त्रास होईल. मग काय यांचं ऐकून घ्यायचंय मी? अरे मी म्हंटल ना, उर्मिलाकडून चुकून झालं असेल. चुकून किती वेळा चुकणार आहेत काकू? खूप होत आहे दिव्याताई. आईला काही बोलू नकोस. हा बोलणार मी. दिव्या, शांत हो. दिव्या, हे बघ, तुला आराम करण्याची गरज आहे, तू ते कर. हे जे बाकीचं काही झालंय ना, ते उर्मिला आणि वंदनाताई बघून घेतील. तू स्ट्रेस नको करू. चंदन, काय बघून घेतील? माझी आई ऐकून घेते म्हणून हवा तसा छळ कराल तुम्ही?
आणि तुम्हाला तुमच्या बायकोला एवढं सांगता येत नाही? बाद झालं. दिव्या आणि या सगळ्याशी तुझा काही संबंध नाहीये आणि माझ्या नवऱ्याशी नीट बोलायचं हं? जर वंदनाताईंनी ही चूक केली नसेल तर त्या येऊन माझ्याशी बोलतील. माझे ऐकून घेते ना म्हणून. त्यांनी ऐकून घेतलंच पाहिजे कारण चूक त्यांची होती. काल मीही ऐकून घेतलं कारण चूक माझी होती. पण यावेळी चूक माझी नाहीये त्यामुळे मला कोणी काही बोलायचं नाहीये, कळलं? दिव्या तू चल इथून. चंदन बरोबर बोलतो. दिव्या तू प्रेग्नेंट आहेस. तू जा आणि जाऊन आराम कर. चल चल. वा, काय तमाशे होत आहेत घरात. म्हणजे कोणी किती डोकं लावलं ना तरी ही भांडणं मिटणार नाहीयेत आता. सुहास, ऐकतोयस ना तू? सुहास बोल ना. अगं हे किडे ना माझा जीव घेणार आहेत बहुतेक. वेडा आहेस का तू? ते किडे आहेत, काय करणार आहेत ते? पण ते मला इरिटेट करतायत आता. आणि मला या घरातली माणसं इरिटेट करतायत. पण किटू डार्लिंग, काही म्हण, आज संध्याकाळी जे काही भांडण झाले ना ते सॉलिड झालं. म्हणजे आपल्याला काही करायच लागलं नाही. आपल्याला काही करायची गरज पण नाही. काकू बघितलंस ना केवढी चिडली होती. आणि त्या दिव्याला उचकावायला फार वेळ नाही लागणार. म्हणजे आता काय, लवकरात लवकर आपण आपल्या घरात परत. एवढंच नाही, शिवाची फॅमिली आणि आपल्या फॅमिलीत अशीच कायम भांडणं होत राहणार आहे. त्यात आई आणि काकूचं कितपत पटेल एकमेकींसोबत काही सांगता येणार नाही. पण यात फायदा कोणाचा आहे? आपला. आपण तेवढंच बघायचं. म्हणजे हे सगळं आपल्या पथ्यावरच पडणार आहे. म्हणजे लवकरात लवकर आपण आपल्या खोलीत परत जाणार. अरे किडे तिथे. मग मगाचपासून मी काय बोलतोय वेगळं? मला जाम इरिटेट करताय ते. याच्यात पडला आता ते. खाऊ नकोस. आता काय खाण मी काय एवढं परत जा दुसरं घेऊन आणि माझ्यासाठी पण. मी नाही आणणार. जा. मी नाही. झालं का जेवण? तुम्ही लवकर जेवलात का? खाली कोणी नव्हतं कारण. हे बघ शिवा, आम्ही इथं राहायला आल्यापासून ना किलेश लय व्हायला लागल्यात ग. काय झालं आता? दिव्या आणि कीर्तिताईंचं भांडण झालं. दिव्याने हे बोलायला नको होतं. तरी मी त्याच्या आधी उर्मिलाशी जाऊन बोलले होते. ती पण ऐकायला तयार नाही. आणि बरोबरच आहे ग तिचं. तिचं काय चुकतंय? कसं आहे ना शिवानी, हे आता तुझं घर आहे. पण इथल्या माणसांनी आम्हाला सुद्धा आपलंसं केलंय ग. आम्हाला या घरात आश्रय दिलाय. पण जर आमच्यामुळेच इथे नाही नाही, एक मिनिट. तुम्ही आता परत त्या विषयात घुसू नका. मी एक वेगळं सांगायला तुमच्या इकडे आले. हे तुझ्या जमिनीचे कागदपत्र. काय? घे का? सावकाश. हळू घे. अगं पण हो, मी रतन दादाला फोन केला आणि सगळा व्यवहार करून आले. अगं का केलंस तू हे? मी बरोबर तेच केलंय. शिवानी, तुझं आणि सीताईंचं म्हणणं बरोबर आहे. पण जर आम्ही इथे राहिल्यामुळे हे सगळं अगं नाही आई, तुम्ही इथे राहताय म्हणून काही होत नाही. आता झालेत काही गैरसमज, ते करू ना आपण लांब. पण आजी, ही तुझी हक्काची जमीन आहे. तू अशी विकू नाही शकत. अगं हे बघ, घर आपलं आहे ना, ते आपण काकाकडनं परत घेऊया. तुम्ही हे परत करायचं नाही. अगं पण ह्याच्यासाठी तुला पैसे द्यावे लागले, त्याचं काय? अगं दिले थोडे वरून, त्याने काही घडलेलं नाहीये. ही तुझ्या हक्काची जमीन आहे. मी तुला अशी विकू देणार नाही. परत तुम्ही असं काहीही करायचं नाही. मी आणि आशू आहोत ना, आम्ही सगळं बघून घेऊ. तुमचा आहे ना विश्वास आमच्यावर? विश्वास आहे ग, पण हे बघा, घराचं टेन्शन नका. सगळं नीट होईल. आणि दिव्याशी बोलते मी.